मागील वेळी विधानसभेला सर्वाधिक 6 आमदार असणाऱ्या नगर जिल्ह्यात शरद पवार गटाकडे आता फक्त 2 आमदार शिल्लक राहिलेत। त्यापैकी तिघांनी अजित पवार गटाचा रस्ता धरलाय, तर लंके खासदार झालेत। जे अजित पवार गटासोबत गेलेत त्यांच्यावर शरद पवार नाराज आहेतच। आता पवार नाराज झाल्यावर काय होतं हे यापूर्वी सोडून गेलेल्या आमदारांना पाहिल्यावर कळतंच। जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड हे त्यातीलच एक उदाहरण। नुकताच झालेल्या लोकसभेच्या दोन्ही जागांवर पवारांनी आपली जादू दाखवली। आता विधानसभेलाही शरद पवार काहीतरी करिश्मा नक्कीच करतील असं चित्र आहे। नगर शहर, अकोले आणि कोपरगाव या 3 मतदारसंघावर पवारांचं विशेष लक्ष असणार आहे, कारण याच जागांवर पवार गटाच्या म्हणण्यानुसार गद्दारी झाली। या विधानसभा मतदारसंघात पवार साहेब काय फिल्डिंग लावतात हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे। लोकसभेला बदलली तशी गणितं पवार साहेब विधानसभेला बदलवतील अशी शक्यता वाढली। पवार साहेब कोठे काय करू शकतात याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, मी विजय गोबरे आणि आपण पाहतात अहमदनगर लाईव्ह 24। मित्रांनो, मागील वेळी राष्ट्रवादीने नगर जिल्ह्यात 7 जागा लढवल्या होत्या। त्यात शेवगाव पाथर्डीत प्रताप ढाकणेंचा अपवाद जर वगळला तर इतर सर्व जागांवर राष्ट्रवादीने दिमाखात विजय मिळवला होता। आता ही राष्ट्रवादी जागा वाटपात नगर जिल्ह्यातील किमान 5 किंवा 6 जागा शरद पवार गटाकडे येण्याच्या शक्यता आहेत। त्यात नगर जिल्ह्यात शरद पवार गटाचे आमदार असलेल्या राहुरी आणि कर्जत जामखेडसह अकोले, कोपरगाव, नगर शहर आणि शेवगाव पाथर्डी या जागांचा समावेश असेल। त्यात कर्जत जामखेड आणि राहुरीतून अनुक्रमे रोहित पवार व प्राजक्त तनपुरे यांचं तिकीट यंदाही फिक्स राहील। पण उर्वरित 4-5 तालुक्यात शरद पवार गटाला उमेदवार शोधावे लागतील। आपल्याला सोडून गेलेले संग्राम जगताप, डॉक्टर किरण लहामटे आणि आशुतोष काळे यांचा पराभव करण्यासाठी पवार साहेब सर्व डाव टाकतील। आपल्या 40-50 वर्षाच्या राजकारणाला पणाला लावून तिघांचा पराभव करण्यासाठी डाव प्रतिडाव टाकतील। या 3ही तालुक्यातील विरोधक एकत्र करणं, आघाडीतील कार्यकर्त्यांना एक संघ ठेवणं, नाराजांची वजरमुठ बांधणं हे करण्याबरोबरच पवार गणिमी कावेही खेळतील। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि हक्काचे निलेश लंके यांना सोबत घेत सभांचा धुराडाही उडवतील। पवार साहेब अहमदनगर जिल्ह्यात नेमकं काय करतील या शक्यता देखील आपण आता या ठिकाणी पाहूयात। अकोल्यामध्ये विद्यमान आमदार किरण लहामटे हे अजितदादा गटात आहेत। त्यांचे परंपरागत विरोधक वैभव पिचड हे भाजपात आहेत। त्यामुळे या दोघांपैकी एकालाच तिकीट मिळणार। दुसरीकडे गेल्या महिन्यात शरद पवारांनी अकोल्याच्या कार्यक्रमात थेट अमित भांगरेंची उमेदवारी जाहीर करून टाकली। येथे पवार पिचडांना पुन्हा आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न करतील। ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांचे पवारांशी जुने संबंध आहेत। पवार पुन्हा त्यांना आपल्याकडे घेऊन काहीतरी मोठी जबाबदारी किंवा थेट अगस्ती कारखान्याचा शब्दही देतील। वैभव पिचड हे देखील यावेळी लढण्याच्या तयारीत आहेत। लहामटे यांना मदत करणार नाही हे त्यांनी 2 दिवसापूर्वीच जाहीर करून टाकले। पवार गटाने अमित भांगरेंना संधी दिली तर पिचडांच्या नाराजीचा फायदा उचलण्यासाठी पवार सर्वतोपरी डाव टाकतील अशी शक्यता आहे। आता कोपरगावमध्ये देखील विद्यमान आमदार आशुतोष काळे यांचा पराभव करण्यासाठी विवेक कोल्हेंना भाजपमधून आपल्याकडे ओढण्याचे डाव टाकले जातील। कारण काळे व कोल्हे हे दोघेही महायुतीत असल्याने त्यांच्यापैकी एकालाच महायुतीकडून तिकीट मिळणार आहे। साहजिकच कोल्हेंना तिकीट मिळण्याची शक्यता कमी असल्याने त्यांना आपल्याकडे आणण्यात पवार साहेब सगळे फासे टाकतील, सगळे प्रयत्न करतील। त्याचा प्रत्यय देखील गेल्या महिन्यात आलेला आहे। विवेक कोल्हेंच्या कार्यकर्त्यांनी थेट बारामती गाठत पवारांची भेट घेतल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते। त्यामुळे कोल्हेंना शरद पवार गट किंवा थेट काँग्रेस असा पर्याय ठेवून काळेंच्या पराभवाच्या चाली खेळल्या जाऊ शकतील। अशीच रणनीती पवार साहेब नगरमध्ये देखील आखतील। नगरमध्ये अभिषेक कळमकर हा नवीन चेहरा यावर्षी आमदारकीसाठी लढवण्यासाठी इच्छुक आहे, तसं तयारीत आहे। या जागेवर ठाकरे गट आणि काँग्रेस देखील दावा ठोकत आहे। त्यामुळे ही जागा कुणालाही गेली तरी पवार साहेब संग्राम जगताप यांच्या पराभवासाठी सोंगट्या फिरवतील हे नक्की। विधानसभेला अजून 3-4 महिन्यांचा कालावधी आहे।
तोपर्यंत पुलाखालून अजून बरंच पाणी वाहून जाणार आहे. मात्र पवारसाहेब तोपर्यंत नगर जिल्ह्याची नव्या दमाने आखणी करतील हे तितकंच खरं. प्राजक्त तनपुरे व रोहित पवार यांनाही दुसऱ्यांदा निवडून आणण्यासाठी पवार थोरात जोडगोळी पूर्ण ताकद पणाला लावेल हेही तितकंच खरं. मित्रांनो, पिचड, कोल्हे शरद पवारांच्या गाला लागतील का? संग्राम भैया, लहामटे, काळे यांचा पराभव होईल का? तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नवीन विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.